गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये जे विद्यार्थ्यांचं नीट पेपर संदर्भात जे घोळ झालेला होता, जो पेपर फुटी होता, त्या संदर्भात जे आंदोलन सुरू होतं, त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आता राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आज अनेक लाठ्या खाट्या खाऊन विद्यार्थ्यांनी अनेक उपोषणं झाली. राज्यभरात देशाच्या कानाकोपऱ्यात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठी आंदोलन झाली, रस्त्यावर उतरले काँग्रेस पार्टी. मात्र ह्या संदर्भात आज मुंबईचं जे टीएस भवन आहे, काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय आहे, या जेव्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तेव्हा ह्या संदर्भात काँग्रेसचे जे नेते आहेत, आपण सचिन सावंत पाहू शकता, त्याच्यासोबत त्याचे कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणात आपला काँग्रेस पार्टीचा झेंडा घेऊन आंदोलन केलं होतं. मात्र त्याचा आनंद उत्सव जो आहे तो काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, तो साजरा करताना दिसत आहे. ढोल ताशाच्या गजरात हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे. हा विद्यार्थ्यांचा विजय असून हा काँग्रेस कमिटीचा त्यांचाही विजय आहे. राहुल गांधींनी या संदर्भात अनेक परिश्रम केले, अनेक पत्रकार परिषद घेतला. ढोल ताशा वाजत आहे, फटाके फुटताना दिसत आहे. आपण पाहू शकता, फटाके लावलेले आहेत. काँग्रेस याचा आनंद उत्सव हा साजरी केला जात आहे. ढोल ताशाच्या गजरात आहे. आपण त्या संदर्भात अनेक कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. महिला कार्यकर्त्यांशी आपण बोलणार, नेमकी हा विजय कसा आहे, काय आहे. आपण पाहू शकता, देशाच्या कानाकोपऱ्यात हा विजय आज साजरा केला जाणार आहे. मात्र असं असताना ज्या विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झाले होते त्याचीही मागणी आहे. त्यांना न्याय मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. आपण काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसचे जे सचिव आहेत, सचिन सावंत आहेत, त्यांच्याशी सुद्धा हा बोलणार आहोत. सचिन सावंत बोला, काय बोला, आंदोलन झालेलं आहे, धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा आला, काय बोला. या हुकुमशाहीच्या अंताची सुरुवात झालेली आहे. की ज्या पद्धतीनं मोदींना भ्रम झाला होता, प्रधान सेवकापासून त्यांचा नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्रीपर्यंत प्रवास झाला. आज या देशामध्ये लोकतंत्र याची जाणीव करून दिली आहे या युवा शक्तीनं. हे आता मोदी तंत्र नाही आहे. त्यामुळे 2029च्या निर्णयाला आता त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे जनता जागृत झालेली आहे. आज या सरकारला झुकावं लागलं. लोकांना दाबता येणार नाही, युवकांचा आवाज दाबता येणार नाही, हे आता कळलेलं आहे. हा आनंद आहे देशाच्या कानाकोपऱ्यात. मात्र ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते त्याच्याबद्दल काय बोला, त्यांना न्याय भेटेल का. हे गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहिजे. हे सरकारचा पेच होतं. गुन्हा दाखल करायचा असेल तर अमित शहावरती दाखल केला पाहिजे की ज्यांनी दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून आक्रमण केलं. देश पातळीवरती ज्या पद्धतीनं आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पोलिसांचं बळ वापरून, त्या गुंड घुसवले होते त्या पोलिसांच्या बरोबर, त्याच्याबद्दल उत्तरदायित्व दिलं पाहिजे. काय याचं उत्तर आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. निश्चितपणे नरेंद्र मोदीने पहिल्यांदा माफी मागावी या देशातली जनतेची, आणि 12 वर्षाचा जे अत्याचार केले त्या लोकांनी त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे. नक्कीच सचिन सावंत आपण पाहू शकता, अनेक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आता मोठा जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.